काम पूर्ण करू दे, तू तुझ्या खेळण्यांबरोबर खेळ. पण आयांश काही ऐकेना. मग मात्र गीता त्याच्यावर ओरडली. आयांश खाली मान घालून तिथून निघून गेला. गीताने 11:45 सर्व कामं आवरली आणि लॅपटॉप समोर बसली. बरोबर 12 वाजता तिची मीटिंग सुरू झाली. जवळपास 2 तास मीटिंग सुरू होती. मीटिंग संपल्यावर अचानक तिला काहीतरी आठवलं. ती पटकन उठली आणि आयांशला शोधू लागली. मीटिंगमध्ये ती इतकी गुंतून गेलेली की तिला बाळाची आठवण आलीच नाही. ती घरभर आयांशला शोधत होती. कुठे सापडत नव्हता तो. घरचा प्रत्येक कोपरा तिने पाहिला. कुठे गेला आयांश? ती वेड्यासारखी त्याला हाक मारत होती, पण त्याचा आवाज काही येईना. आता मात्र ती पुरती घाबरली. तेवढ्यात बेडरूमच्या खिडकीजवळ हालचाल जाणवली. खिडकीचा पडदा बाजूला सारला तर तिथे आयांश बसला होता. सोबत खेळणी, बिस्किटाचा डब्बा आणि पाण्याची बाटली होती.